नमस्कार. आता आपण आलो आहोत केदारनाथ धामला. ही भीमशिला, ज्या भीमशिलेमुळे केदारनाथ मंदिर प्रलयामध्ये वाचलं होतं. हे केदारनाथचं धाम, केदारनाथ मंदिर. या ठिकाणी बरेच साधू असतात जे यज्ञ करतात, बसतात. हे बघा, ही भीमशिला आहे. पुढे येतोय आपण हे मंदिर. हा पण साधू. हे केदारनाथ मंदिर, मागचा भाग. हे केदारनाथ मंदिर अर्जुन पांडवांनी बांधलं होतं 5000 वर्षापूर्वी. त्याला काही झालं नाही 5000 वर्ष. पूर्ण दगडी बांधकाम. हे असं मंदिर. हे बघा, आपण आता मंदिराच्या डाव्या बाजूने जातोय. हे बघा, केदारनाथ धाम मंदिर. मंदिराच्या आत फोटोग्राफी अलाउड नाही आहे, त्यामुळे बाहेरून फक्त आपण त्याचं फोटोग्राफी करू शकतो. म्हणून ही फोटोग्राफी मी करत आहे. हे त्याचं दक्षिण गेट, उत्तर गेट असेल. फोटो खिचणं मना आहे. इथे पूर्ण ग्राउंड. इथे खूप मोठा यज्ञ चालू आहे. ते पण मोठा साधू करतात. ते खूप आहे. काय चालू आहे माहीत नाही. हा ग्राउंड खूप मोठा या ठिकाणी. साधू भगवान शिवाचे महाभक्त असतात. जसं बॉक्स मिळतात. केदारनाथ धाम मंदिर. हे बघा, खूप सुंदर असं हे केदारनाथ मंदिर, केदारनाथ धाम. या ठिकाणी आपण आलेलो आहोत. हे समुद्रसपाटीपासून खूप उंचावर आहे आणि बसने सोडल्यानंतर साधारण 29 किलोमीटर आम्ही आलो. त्यामध्ये 27 किलोमीटर पायी आलो. छोटी छोटी घोडा काढावा लागला, कारण शक्य नव्हतं, येणं खूप त्रास होत होता. केदार, जय श्री केदार. असं हे मंदिर, असं हे मंदिर. हा मंदिराचा घंटा बसवला आहे बाहेर. घंट्याला वाजवू आपण. हात पोचेल का? पण खूप उंच आहे. जाऊ द्या, पोचला आहे. बाहेर वाजवला. असे केदारनाथ भगवानचं मंदिर या ठिकाणी आहे. दर्शन सकाळी आम्हाला 4 वाजता मिळणार आहे. आज व्हिडिओ अलाउड नाही आहे, त्यामुळे उद्या आपण व्हिडिओ करू शकणार नाही. धन्यवाद. उद्या परत एक व्हिडिओ टाकेल. बाय.